जमलो आहात। निरोप समारंभाचा जणू तुमच्या आमच्यासाठी खूप शळगाया सणांचा असतो व खूप भावूक असा क्षण असतो। आज मी सर्व शिक्षक वृंदांचा खूप आभारी आहे। मी काही दिवसापूर्वीच आपण या शाळेमध्ये आलो। कुंभार ज्याप्रमाणे मडक्याच्या गोळ्याला आकार देतो त्याप्रमाणे सर्व शिक्षकांनी आपल्याला संस्कार दिले व घडवले। आई वडिलांसारखा त्यांनी आपला सांभाळ केला व आपल्याला जपले। कसं बोलू काय बोलू कळत नाही मला, कसं बोलू काय बोलू कळत नाही मला, कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला। काही दंगा आमची चिंचवाट आमच्या शिक्षकांनी आम्हाला समजून घेतली व आम्हाला योग्य ती शिकवण दिली। म्हणूनच येथे मी असे म्हणेन, उडत्या पाखरानं एक पहाट असावी व नजरेत नेहमी एक नवी दिशा असावी। आम्हाला आमच्या वर्ग शिक्षिका माननीय खेरोडकरजी मॅडम तसेच आम्हाला इतिहास भूगोल शिकवणारे अवस्थी सर व कळशीकर मॅडम, हिंदीचे व संस्कृतचे आमचे हजारी सर व मुळे मॅडम, मराठीचे दोपटे सर व गणित शिकवणारे दोडगे सर, या सर्वांचा मी आभारी आहे। त्याचसोबत मी या सर्वांच्या पुढील आयुष्यासाठी आशीर्वाद मागतो। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। माहिती आहे की आज आपण इथे निरोप समारंभासाठी जमलेलो आहोत। या निरोप समारंभासाठी उपस्थित असलेले मान्यवर व त्याचबरोबर माझे शिक्षक वृंद व त्याचबरोबर माझे मित्रमैत्रिणींनो, यापैकी बऱ्याच जणांनी या शाळेमध्ये इयत्ता 5वी मध्ये प्रवेश घेतलेला असेल आणि त्या दिवसापासून या शाळेमध्ये आपला प्रवास सुरू झालेला होता। त्यामध्ये आपल्या मिडल स्कूल शिक्षकांनी आपल्या ज्ञानाचा पाया पक्का केला, तर हायस्कूलमधील शिक्षकांनी आपल्याला त्या ज्ञानामध्ये भर पाडला, म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। त्याचबरोबर आम्हाला वर्ग शिक्षिका म्हणून लाभलेले आदरणीय खेरोडकर मॅडम, ज्यांनी आमचा इंग्रजी विषय पक्का केला आणि त्याला परिपूर्ण बनवून आम्हाला इंग्रजी विषय शिकवला। त्याचबरोबर आम्हाला मिळालेले आदरणीय दोडगे सर, ज्यांनी आम्हाला मराठी विषयामध्ये खूप छान पद्धतीने शिकवला व मराठी भाषेची शैली काय असते ती आम्हाला समजावून दिली। मला गणित हा विषय नेहमीच अवघड जायचा, पण दोडगे सरांनी वेगवेगळी प्रसंगी मला मार्गदर्शन करून गणित हा छान व सोप्या पद्धतीने हा विषय शिकवला। आदरणीय महाजन सर यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे। त्यांनी वेगवेगळी प्रसंगी मला मार्गदर्शन करून व मला प्रोत्साहन करून माझा आत्मविश्वास वाढवला। आम्हाला हिंदी व संस्कृत शिकवण्यासाठी मुळे मॅडम व त्याचबरोबर आदरणीय हजारी सर, मी यांचा पण खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला संस्कृत भाषा शिकवली। मुळे मॅडम यांनी आम्हाला संस्कृत भाषा शिकवली। त्यांनी वर्ग 8वी पासून आम्हाला संस्कृत हा विषय कोणालाच जास्त समजेना, पण तरीही मुळे मॅडम यांनी छान पद्धतीने आम्हाला संस्कृत हा विषय शिकवला। त्याचबरोबर आभार मानायचे झालेच तर आदरणीय अवस्थी सर व आदरणीय कळशीकर मॅडम, मी यांचाही खूप आभार मानतो, कारण की त्यांनी आम्हाला इतिहास व त्याचबरोबर भूगोल हा विषय खूप चांगल्या रीतीने शिकवला। या शाळेच्या प्रवाहामध्ये मला जीवा भेट करणारे मित्र भेटले। खिचडीचे डबे खाण्यापासून तर शेवटी सुखदुःख वाटापर्यंत हे सर्वच आम्ही सोबत राहिलो। पण आज निरोप समारंभामध्ये दुःखाची निरोप घेताना या भारताला एक चांगला नागरिक मिळावा यासाठी आपल्याला शिक्षणाच्या प्रवाहात पुढेच जावेच लागेल। शेवटी म्हणायचं एवढंच होतं, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नवी सदा दिशा असावी, घरच्यांचे काय बांधता येईल केव्हाही, शेतीच्या पलीकडे झेल घेण्याची जिद्द असावी। एवढं बोलून माझे भाषण संपवतो। धन्यवाद। सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही आणि नुसता निरोप देण्याने नाते तुटत नाही। अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग व माझे इथं जमलेले बालमित्रांनो, काही वर्षापूर्वी या हायस्कूलच्या वटवृक्षाखाली विसावलेला एक पक्षी आज आपल्यासमोर निरोप देत आहे। वाटलं नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल, पंखात भरलेला विचार भरारीला सिद्ध व्हावे लागेल। आज माझ्यासोबत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची व्यवस्था अशी झाली आहे। अनेक मागील जुन्या आठवणी आज आमच्या डोळ्यासमोर तरळत आहेत। घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे, शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने। शाळेच्या पहिल्या दिवशी वाटणारी भीती नाहीशी होऊन त्या जागी घट्ट नाते संबंध निर्माण झाले आहे। मागा या शाळेत पहिले क्लास टीचर म्हणून आम्हाला महाजन सर मिळाले। जायचं तर होतं क्लास सी मध्ये, पण परंतु मिळाला क्लास सी। काही दिवसानंतर
वाटायला लागले. पण खरंच क्लास ई हाच आमचा बेस्ट आहे. काही झालं तरी महाजन सरांची एक गोष्ट मी कधीच नाही विसरणार. गायत्री, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. काही झालं तरी होमवर्क नाही केला, मार्क कमी पडले. तेजस्कर सर आम्हाला 3ही वर्ष मॅथ्ससाठी होते. सरांचा रोजचा एक नियम, होमवर्क दाखवा नाहीतर छडी खा. होमवर्क तर कधी केला नाही, पण छड्या रोज खाल्ल्या. तर तसेच 3ही वर्ष आम्ही सरांच्या आजचे छड्या खाल्ल्या. नाव माय फेवरेट टीचर अँड माय क्लास टीचर जाधव सर. जाधव सर हे आम्हाला 9thमध्ये क्लास टीचर म्हणून आले. सुरुवातीला सरांची भीती खूप वाटायची, बोलायचं असलं तरी भीती वाटत होती. पण तरी 10वीत आल्यानंतर ती सरांची भीती कमीशी झाली. काही प्रॉब्लेम आली की सरांना बोलायचं. सरसोबत एक वेगळीच अशी बॉन्डिंग तयार झाली. तर माझी सरांना एक छोटीशी विनंती आहे की सर एकदा स्टेजवर आहे आणि आमच्याकडून एक भेटवस्तू हे करा. एक भेटवस्तू